एक छान गोष्ट आहे, मी ती ऐकली, वाटलं तुमच्याशी शेअर करावी. एक छोटा मुलगा असतो 5 वर्षाचा आणि एक आंब्याचं झाड असतं. तर तो मुलगा त्या आंब्याच्या झाडावर खेळायचा, त्याच्यासोबत त्याची गट्टी जमली आणि असं मग त्याच्यासोबत खेळायचा, आंबे खायचा, उड्या मारायचा. खूप छान गट्टी जमली त्यांची. मग असे दिवस गेले. तो मुलगा 15 वर्षाचा झाला 10 वर्षानंतर. आणि मग तो परत झाडाकडे गेला. मग झाड त्याला म्हणालं, अरे ये ना माझ्याशी खेळ, किती दिवस झाले तू माझ्याकडे येत नाही, उड्या मारत नाही, खेळत नाही. तो मुलगा म्हणाला, आता मी खूप अडचणीमध्ये आहे, माझ्याकडे काही उत्पन्नाचं साधन नाहीये, त्यामुळे मी खूप परेशान आहे, त्यामुळे आता मला तुझ्यासोबत खेळता येणार नाही. तर झाड म्हणतो, काळजी कशाला करतोस, मी आहे ना, तू काय कर, माझी जी आंबे आहेत ती तोड आणि बाजारात विकून त्याचे पैसे घे. मग तुझा प्रश्न सुटला, तू खुश ना, मग मी खुश. मग असे दिवस जातात, अजून 10 वर्ष होतात. मग तो मुलगा होतो 25 वर्षाचा. मग तो परत झाडाकडे येतो. झाड खुश होतं त्याला बघून. अरे कसं आहेस बाळा, ये ना माझ्यासोबत खेळ ना तू अजून. तो म्हणतो, काय सांगू मित्रा तुला, मी खूप अडचणीमध्ये आहे आणि माझं घर मला गावामध्ये नाहीये, आता पाऊस येईल, माझं घर गळतंय. झाड म्हणतं की मग काळजी कशाला करतोस, माझ्या फांद्या घेऊन जा ना तू तुझ्या घरावर झाकायला, त्यामुळे तुझं घर व्यवस्थित होईल आणि पाणी गळणार नाही. मग तो मुलगा झाडाच्या फांद्या घेऊन जातो आणि आपलं घर सुरक्षित करतो. मग काही दिवसांनी परत येतो तो झाडाकडे. झाड परत त्याला बघून खुश होतं. त्याला म्हणतं, ये ना माझ्यासोबत खेळ. मग तो मुलगा म्हणतो, नाही नाही, मी खूप परेशानीमध्ये आहे, मला आपल्या गावाला यायला काही साधन नाहीये, नदीवरून ओलांडून मला एक मोठ्या लाकडाची गरज आहे. मग झाड म्हणतो, तू काळजी कशाला करतो, माझं खोड घेऊन जा ना तू, मला तोड, फक्त माझ्या मुळं तोडू नकोस, म्हणजे मी जिवंत राहील. माझं खोड घेऊन जा, म्हणजे तुला येण्या जाण्याला साधन होईल. खुश ना, तू खुश तर मी खुश. तो मुलगा घेऊन जातो खोड आणि त्याच्यानंतर अजून असे काही वर्ष जातात आणि झाड पण म्हातारा होतं. तो मुलगा पण म्हातारा होतो, त्याच्याकडे येतो. मग झाड म्हणतं, ये ना बाळा, आता तू एवढा वयस्कर झालास, ये माझ्याजवळ बस, किंवा का आलास तू, असं त्याला विचारतो. तर तो मुलगा म्हणतो की काय नाही, आलो असंच, आता तुझ्याजवळ बसावं असं मला वाटलं, तुझ्याशी बोलावं म्हणून मी आलोय तुझ्याकडे. तर ही गोष्ट आपल्या सगळ्यांची आहे असं मला वाटलं. कारण आपले आई वडील आपल्यासाठी त्यांच्या आयुष्यात जेवढं करता येतं तेवढं करतात.